ये लवकर. दिसून घ्या झोपलीच्या पाय काय करायचं मग मैसून झोपली या काम लावत मी मैसून नेमकी तर झोपली म्हणलं झोपू द्या रे का सांगायचं तर असं लवटे लेख ऐकतच नाही मैसून बघत असं कशी काम करते 6 वाजता उठून हो बाई तशी सुनते काय भाग्यच लागत आहे बरोबर घेते पाया घ्या पडली मारता चहा कसा घालता चहा घालता पण कडू की घालता काय चाललंय कसं काम चाललंय का नाही हो चाललंय काय काम करतो कुठं डेअरीवर विचारत असत हो लेक डेअरीवर फिरते आई मी आले घरी चल कवा आली बाई आत्ताच आले चल घरी हो चल चल पिढी येते मी चल बाई मी बी येते लेक आली जा म्हणले की बोला हो जाय मग हो जाते आता हो आली माहिती सगळी मॅमनावर आधीची आहे ना आता ती या ताई साहेब होय दादा कुठे गेला दूध आणायला गेले धर आई दूध आई कशी जायला वहिनी कुठे गेली आई कशी जायला वहिनी कुठे गेली आव ते मी कशी देतात पण आज चुकून आई कशी गेला ताईला चहा कर होय बाई लेकर मित्र आणलं नाही सांगते आता चहा आहे मुडती मधून आणलं नाही सुने ताई आली पाणी आण आले आले पाणी तर खरंच आहे का मी टाकून ठेवलंस काय नाही काय बोरचं पाणी खारटच असतंय बरं कवा आली माय आताच आले नवरा काय म्हणला पण नाही जाय माहेराला हो बरं लेकरं का आणली नाही आणली नाही तर बरं कोण द्यायला आलतं दादा आलता बरं आई मी मंगीच्या इथे जाऊन येते बरं बरं जाय मंगी चला आपण नीताकडे जाऊ चल जाऊ चल म्हणे मी बी जाऊन त्या धोंडीच्या इथे जाऊन येते तुम्हाला तेच काय काम असते का धोंडीच्या इथे जाऊन बसायचं हो अगं येत होती काय करायलीस काय नाही माया आता बसली सोय काय घटना घडली का नाही काय घटना घडली नाही माय काय घडली रे मला गारा ऐकली की ती पोरगी आली की ते सुनणार खरंच काय करत आहे हो माहिती एक झाले की ना तर खरंच पाणी दिले खरं का नाही सूट गोड गोड पाणी दिलं तिला तर आमची म्हणली की आमच्या बोराचं खरंच पाणी आहे या खरंच आहे का पाणी घ्या सासूबाई बरं बरं घेते हा गळे तोंडी हे बी पाणी खरंच आहे तुमच्या दोघीलाच काय नाही खरंच पाणी लागायला आम्हाला तर लागलं या तुम्ही खरंच पाणी पिता कधी गोड पाणी
आमच्या बोराचं पाणी गोडची तू खाय बर लेक आली तुझी मै लेक सकाळी आली 10 वाजता बर तुझी कधी आली मैसांच्या पारी आली आता कसं जाणार आहे आता राहील 2-4 दिवस आई मला जायचंय आता लगेच निघाली का माय हो चल मग चल बाय मी बी लेकीला वाट लावायचंय हो जाय मग हो कामाला मला झोप आली बरोबर सुनबाई लागते चल माय धोंडी जायचं तरी जाते माय अगं ये धोंडे काय करायली मी वय स्वयंपाक करू लागले फरशा पुसू लागले मग यायचं तर लय समजायचं गाणं गावं लागली अगं मी खोटं सांगित होते बरं ते जाऊ दे तू इथे गेली काय वाटलं हे की तुला हा तू इथे गेली हो गेली कवा गेली आताच गेली सोन्याला नेऊन सोडलं मेळिकलं नेऊन सोडायचं गेली बाहेर येत असं आता बरं सोन्या मग लागलं डेअरीचे पैसे यायले दूध आणायचंय आमच्या डेअरीचे पैसे आज आलेच नाहीत बाई आले नाही तर आमचे आले नाही तर सोन्या मन लागला आणतो का चल बाई मी लेक लेकीला वाट बी लावायची देव कवा येते की त्या लेकीला साडी आणायची नाही का हा आणायची की कशी आणायची तर लेक म्हणाली मला भारीची आणायची मै लेक तर म्हणाली एकाला काय साडी आणायची कुठून तेवढे पैसे आणा सुद्धा देत नाही जवळ बर आमच्या सोन्याला आणले तर आणि ना आता 2-4 हजार घेणं लागन साडी मला बी तुझा द्यायचे जर त्या पोरीला पैसे देऊन ते द्यायचे घ्यायच्या मनासाठी बर आईपाशी द्यायचे ना वणीपाशी मोजायला दिले आईपाशी देत असतो किती झाले 15,000 धर्म आहे पण 15,000 तुला साडी घे जावायला कपडे लेकराला कपडे सगळ्याला कपडे घ्या आणि चांगले बघून घे आई मी जाते आता हो मोन्याला म्हणते नेऊन सोड जाय रे म्हणत तिला नेऊन सोड चल आमचं तर सोन्या कवा येते की माय हे घे आई पैसे दुधाचे किती रुपये आहेत 20,000 आहे बर मग मंगीला देते साडी घ्यायला हो देते मंगे जर तुला याची साडी लेकराला कपडे घे हो घेते हो सोन्याने सोडायला काय तुला हो सोड बर चल ग मंगे दमन जा सोने आपण असं नाही करायला पाहिजे वनिताला आणि आईला समजून सांगूया की संगीत पण एका घरची सूनच आहे आणि वनिता पण एका घरची सून आहे आईला जर असं म्हटलं की संगूच्या माहेराला संगूला असं जर केलं तर तुला कसं वाटेल त्याच्यामुळे वनिताला असं नाही करायला पाहिजे चला आपण समजून सांगूया आधी मंगीला आणि संगीला सांगूया तर अगं आपण वनिता आणि सुनीता बरोबर तसं नाही करायला पाहिजे त्या पण लेकीच आहेत ना चला आपण आईला समजून सांगूया चला हो चला माझ्या सूनच आहे आणि संगीत पण एका घरची सून आहे तू वनिता बरोबर असं नाही करायला पाहिजे वनिताला पण आपण समजून घ्यायला पाहिजे
हो हो, तू म्हणणं सगळं खरं आहे. चला आपण त्याला सांगू समजून. हो आई, आपण पण सुनीता बरोबर तसं नाही करायला पाहिजे. सुनीता पण कोणाची तरी लेकच आहे ना, आणि आपल्या घरची सून आहे, आणि मंगी दुसऱ्या घरची सूनच आहे, आणि तुझी लेक आहे. जर मंगी बरोबर असं केलं तर तुला कसं वाटेल? हो हो, तू म्हणतोस ते बरोबरच आहे. आपण संगीला सारखंच करूया आणि सुनीताला सारखंच करूया. हो हो, आधी सुनीताला आणि वनिताला समजून सांगूया. चल. वनिता, तू तसं नाही करायला पाहिजे आई बरोबर, आणि आईने पण तुझ्या बरोबर तसं नाही करायला पाहिजे. सगळ्यांनी सारखंच राहायचं. हो हो, आम्हाला माफ करा. हो सुनीता, जशी तुझी आहे तशी ती पण माझी आई आहे. जर तुझ्या आईला असं केलं तर कसं वाटेल तुला? तू पण आईला नीट समजून घे. हो, मला माझी चूक कळाली आहे. बरं. चला सुना, तुम्हाला आता साड्या घेऊ. तुम्ही जर रुसल्या चला तुम्हाला साड्या घेऊ आता तुमच्या मनासारख्या. माझ्या सुनीताला मंगीला चांगली घातली माझी साडी आता. हो हो, मया बी वनीला घ्यायची. चला चला चला.